Hello friends, today start with 6th standard science chapter 2 the living words. Last lecture see my video and introduction part and classification of living words as a first point is a growth. See that the last video. Today see that try this म्हणजे ग्रोथ कशा प्रकारे होते कशाची होते आपण लास्ट लेक्चरला पाहिले तेच बघा आता ग्रोथ कशाची होते. एक उदाहरण दिले बघा. Tie a thread to the tip of potted sapling. Try this आहे बघा. Keep the thread stretched and tie it to peg or nail above the plant. What do you observe after 10 to 15 days? बघा पहिल्यांदा काय सांगितलंय, एक थ्रेड घ्यायची बरोबर आहे का. काय करायची, थ्रेड एका पॉटेड सॅम्पलिंग साठी काय करायचं, थ्रेड स्टेच करून इथं दिसतंय बघा आकृतीमध्ये. बघा एक पॉट घ्यायचा, पॉट मध्ये एखादं प्लांट लावायचं बरोबर आहे का. आणि प्लांट काय करायचं, वरती एक काहीतरी घ्यायचं आणि त्याला काय करायची, थ्रेड जोरात स्ट्रेट बांधायची, म्हणजे कुठेही वाकली नाही पाहिजे असे काय बांधायची, स्ट्रेट बांधायची. कशाला, तर प्लांटला बरोबर आहे का. आणि नंतर काय सांगितलंय, पीग और नेल कशालाही बांधा, नेलच्या साह्यानं म्हणजे स्ट्रेच्ड म्हणजे एकदम स्ट्रेट सरळ लाईनीमध्ये बांधायची. आणि अबाउट दी प्लांट यू ऑब्झर्व दी 10 to 15 म्हणजे 10 ते 15 दिवसानं काय करायचं, ह्या प्लांटचं निरीक्षण करायचं. काय दिसून येईल बघा, 10 ते 12 दिवसांनी तुम्ही निरीक्षण केलं तर काय दिसेल, हे प्लांट असं वरती येईल झालं आणि ह्या जो दोरा बांधलेला आहे तो काय होईल, लूज होईल बरोबर आहे का. आणि प्लांटची म्हणजे इथं काय दिसून येतं की जी काही थ्रेड आहे ती काय पडेल, थ्रेड इज लूज पडेल बरोबर आहे का. आणि जी प्लांट आहे प्लांटचे काय होईल, ग्रोथ झालेली दिसून येईल ऍज अ 10 to 15 days बरोबर आहे का. नेक्स्ट बघा काय विचारले, व्हॉट टेल अस दॅट प्लांट हॅज ग्रोथ टॉलर. म्हणजे आपल्याला काय दिसून आलं इथं की वनस्पतीची वाढ झालेली दिसून आले, पण कशामुळे झाली विचारले त्यांनी. बिकॉज द लिव्हिंग वर्ल्ड्स आर थिंग्स आर ग्रो बरोबर आहे. म्हणजे जे काही सजीव सृष्टी आहे, सजीव सृष्टीमध्ये आढळणारे जे काही वनस्पती असतील, प्लांट असतील किंवा अॅनिमल्स असतील, त्यांची काय होत असते, ग्रोथ होत असते बरोबर आहे काय. बघा, इन ऑल प्लांट्स इट इज मेनली दी विड्थ अँड हाईट. विड्थ म्हणजे काय, ह्याचा जो खोडाचा भाग आहे तो काय झाला जातो, तो वाढला जातो आणि त्याची उंची ही वाढली जाते. ऑफ दी स्टेम दॅट ग्रोज दे ग्रो सम प्लांट डेव्हलप ब्रांचेस ऑफ दी अदर डू नॉट. म्हणजे काहींना ब्रांचेस फांद्या फुटल्या जातात तर काहींना फांद्या फुटत नाही. सगळ्यांना सम प्लांटला काय सांगते, डेव्हलप ब्रांचेस म्हणजे काहींना ब्रांचेस फुटतात, तर व्हाईल अदर डू नॉट म्हणजे दुसऱ्या जर बघत आहे तर सगळ्या त्यांना ब्रांचेस फुटत नाहीत म्हणजे फांद्या फुटत नाहीत. थ्रू ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, अॅनिमल्स ग्रो ओनली फॉर सर्टन पिरियड. ऑल लिव्हिंग थिंग्स मध्ये बघतलं म्हणजे सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ही काय होते, प्रत्येक जर अॅनिमल घेतला ऍज अ वुमन असेल, डॉग असेल, कॅट असेल, हेन असेल, तर काय सांगितले त्यांनी, त्याला सर्टन पिरियड असतोय, ऍज अ सर्टन पिरियड, ओनली फॉर सर्टन पिरियड, बट ऍज अ नॉट टू प्लांट ऍज अ सर्टन पिरियड, बट ओनली अॅनिमल्स ग्रो ओनली अ सर्टन पिरियड. म्हणजे फक्त अॅनिमलला सर्टन पिरियड असतो, म्हणजे ठराविक वाढ होण्यासाठी कालावधी असतोय. त्या कालावधीत त्यांची वाढ, हाईट वगैरे उंची वाढत असते. माणसांची कशी 20 ते 24 वर्षापर्यंत वाढत असते, 18 ते 24 पर्यंत बरोबर आहे का. ह्यांची 6 ते वर्ष म्हणजे 12 महिन्यात त्याची ग्रोथ वाढत असते बरोबर आहे का. त्याच्यानंतर ग्रोथ होते का, नाही होत बरोबर आहे का. काही बॉडी पार्ट मध्ये असतील ते चेंजेस होत असतात ज्या त्या वयामानानुसार. नेक्स्ट बघा, प्लांट्स ऑन दी अदर हँड. बघा, प्लांट्स अँड अदर हँड. जर प्लांट बघतलं, अगोदर कुठलं बघतलं, अॅनिमल्स बघतलं, आता प्लांट मध्ये बघा, अदर ग्रो अप लॉंग ऍज लिव्ह. जोपर्यंत प्लांट जिवंत आहेत बरोबर आहे का, जोपर्यंत प्लांट जिवंत आहेत तोपर्यंत ते काय होतात, ग्रो होत असतात. दी ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम विदिन दी बॉडी विच मीन्स दी ग्रोथ ऑकर्स ऑल पार्ट्स ऑफ दी बॉडी. म्हणजे त्यांच्या पूर्ण बॉडी पार्टचं काय होत असते,
ग्रोथ होत असते, बरोबर आहे. कशाचे? तर प्लांटच्या. आणि अॅनिमलचे फक्त म्हणजे सर्टन पिरियड असते, ठराविक पिरियड मध्ये त्यांच्या कालावधीमध्येच त्यांची काय होत असते? ग्रोथ होत असते. इथं दाखवलंय बघा, ग्रोथ ऑफ बनियन ट्री अँड कोकोनट ट्री. काय दिसून येतं बघा, हे काय आहे? कोकोनट ट्री आहे आणि हा बनियन ट्री आहे. बघा ह्याला ब्रांचेस फुटलेत, बरेचसे जास्त ब्रांचेस फुटलेत, ह्याला ठराविक ब्रांचेस फुटलेत. आणि हे जी काय दिसते आपल्याला, जी विड्थ आहे ती जास्त दिसून येते, बरोबर आहे का. खालचा स्टेमचा पण विड्थ जास्त दिसते आणि वरच्या भागात ही विड्थ जास्त दिसते. पण ऍज कम्पेअर टू द कोकोनट ट्री, ऍज अ शॉर्ट स्टेम अँड हाईट इज अ व्हेरी लॉंग, बरोबर आहे का. आणि ब्रांचेस आर दी वीक आणि थोड्याच ब्रांचेस दिसून येतात, राईट. नेक्स्ट बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक दी मँगो, बनियन अँड पिंपल, दॅट बांबू, कोकोनट अँड तडी. म्हणजे आंबा, मँगो, बनियन म्हणजे काय? वड, आणि पिंपळ म्हणजे पिंपळाचं झाड. आणि अँड दॅट बांबू, बांबू म्हणजे बांबूचं झाड, कोकोनट आता बघा नारळाचं झाड, आणि टोडी प्लाम. यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतो? म्हणजे हे जे प्लांट आहेत, बनियन ट्री, मँगो ट्री, ऍज अ पिंपल, हे जर बघत ह्याच्या काय दिसतात आपल्याला? बरेचसे ऍज अ व्हेरी लॉंग ब्रांचेस, बरोबर आहे का. बट ऍज अ बांबू, कोकोनट, टोडी, ऍज अ हाईट इज अ लॉंग, स्टेम इज अ शॉर्ट, ब्रांचेस इज अ शॉर्ट, बरोबर आहे का. नेक्स्ट बघा, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. प्रत्येकाला ग्रोथसाठी कशाची गरज असते? अन्नाची गरज असते, बरोबर आहे का. अन्नाची गरज असते. पण हे अन्न कोण निर्मित करतं हे आपण ह्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. ऍज अ बघा, प्लांट मेक देअर ऑन फूड इन सनलाइट. जे काही प्लांट आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाच्या मदतीनं? ऍज अ हेल्प ऑफ सनलाइट. जे काही सूर्यप्रकाश आहे ते सूर्यप्रकाश घेतात आणि ते स्वतःचं अन्न तयार करतात. कोण? ऍज अ प्लांट. प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट इन दी सॉइल अँड कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट इन एअर. एअर मध्ये असणार म्हणजे हवेत असणारा जो कार्बन डायऑक्साइड आहे, CO2 वायू, लक्षात ठेवा. कार्बन डायऑक्साइड जो हवेत असणार तो काय करतो? शोषून घेतो. नंतर मातीत जे काही घटक आहेत, न्यूट्रिएंट आवश्यक असणारी पोषण तत्व, ते घेतं. नंतर आणि पाणी, जे काही आपण पाणी होतं ते पाणी घेऊन ते काय करतं? पुढची प्रोसेस चालू होते. धिस प्रोसेस म्हणजे त्यापासून त्याची वाढ व्हायला चालू होते, बरोबर आहे का. कशाची? ऍज अ प्लांटची. धिस प्रोसेस टेक्स प्लेस इन दी लिव्ज ऑफ प्लांट. ही सर्व जी प्रोसेस आहे, काय कार्बन डायऑक्साइड असेल, न्यूट्रिएंट घेण्याची प्रोसेस किंवा प्लांट वॉटर घेण्याची प्रोसेस, सर्व प्रक्रिया होऊन प्लांट मध्ये ह्या प्रक्रिया कशात होत असतात? प्लांट मधील लीफ मध्ये होत असतात, बरोबर. ही जी लीफ आहे, लीफ मध्ये प्रोसेस होत असतात. इट बॉट अबाउट द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. जो काही प्रेझेन्स असलेला सनलाइट आहे, सूर्य आहे, विथ दी हेल्प ऑफ क्लोरोफिल इन दी लीव्ज. तेव्हा काय म्हणजे अगोदर कशात प्रेझेंट क्लोरोफिल असतं? तर लीफ मध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं. प्रत्येक जी काही ग्रीन कलरचे दिसतात आपल्याला प्लांट, त्या प्रत्येकामध्ये काय असतं? क्लोरोफिल प्रेझेंट असतं. त्याच्या सहाय्याने ते काय करतं? विथ दी हेल्प ऑफ क्लोरोफिल इन दी लीव्ज, म्हणजे त्याच्या मदतीनं कशाच्या? ज्या लीव्ज मध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे ते क्लोरोफिल काय करतं? हे सनलाइट शोषून घेतं. नंतर दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन. तेव्हा ते कुठली प्रोसेस चालू होते? फूड प्रोडक्शनची प्रोसेस चालू होते. ऍज अ फोटोसिंथेसिस. फूड प्रोडक्शन म्हणजे अन्न निर्मिती तयार होते आणि त्यालाच काय म्हणलं जातं? प्रकाश संश्लेषण, ऍज फोटोसिंथेसिस. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन. बघा, आपण काय घेतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड ऍज अ बाहेर सोडता येणं आउट, बरोबर आहे की, U2 आउट. बट प्लांट ऍज अ कार्बन डायऑक्साइड इनलेट अँड ऑक्सिजन इज आउटलेट. म्हणजे कार्बन डायऑक्साइड घेतं आणि ऑक्सिजन बाहेर फेकलं जातं. प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन. प्लांट अपियर मेनली ग्रीन इन कलर ऑफ दी क्लोरोफिल इन दॅम. त्याला जो ग्रीन कलर आहे प्लांटला, तो कशामुळे आहे? तर त्याच्यात प्रेझेन्स असणारा, दिसून येणारा ग्रीन कलरमुळे म्हणजे ओळखू येतं की त्याच्यात क्लोरोफिल प्रेझेंट आहे.
जर तो प्लांट वेगळ्या कलर मध्ये असेल, येलो वगैरे, तर त्याच्यात क्लोरोफिल अब्सेंट असतं, एवढं लक्षात ठेवा. बघा आकृतीमध्ये सांगते मी काय प्रोसेस घडली. स्वतःच ते स्वतः करतात, परत सॉइल मध्ये प्रेझेंट असणारं वॉटर अँड न्यूट्रिएंट घेतात, पर जो काही हवेत आढळणारा कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा काय घेतात, ऍब्सॉर्ब करून घेतात. ही सर्व प्रोसेस पानामध्ये तयार होते. पानाच्या सहाय्याने ते सनलाईट घेतात आणि फ्रूट प्रोडक्शनची प्रक्रिया चालू होते. त्यालाच काय म्हटलं जातं, फोटोसिंथेसिस म्हटलं जातं. आणि त्या टायमाला त्यावेळी काय करतं, ते ऑक्सिजन बाहेर टाकतं आणि कार्बन डायऑक्साईड आत घेतं. आणि जो काही ग्रीन कलर दिसतोय प्लांटला, जो काही प्रत्येक प्लांटला जो ग्रीन कलर दिसतोय तो कशामुळे दिसतोय, तर प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्यामुळे त्यांचा हिरवा रंग दिसून येतो. जर हरितद्रव्याचा जर नसतील तर त्यांचा ग्रीन कलर राहत नाही, येलो वेगळं म्हणजे ब्लॅक वगैरे कलर होत जातोय. बघा इथं काही इमेज दिले ते ऍज अ इनटेक ऑफ फूड ऑफ अॅनिमल म्हणजे म्हणजे प्राणी जे आहे त्यांचं काय अन्नग्रहण. अॅनिमल हाऊ युअर डू नॉट क्लोरोफिल. बघा डिफरंट मध्ये विचारतात प्लांट आणि अॅनिमल मध्ये डिफरन्सिएशन काय आहे. प्लांट मध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आताच बघितलंय, बट अॅनिमल्स डू नॉट हॅव क्लोरोफिल. अॅनिमल मध्ये क्लोरोफिल नसतं. बघा दे डू नॉट प्रोड्यूस ऑन फूड. प्लांट प्रोड्यूस देअर ऑन फूड बरोबर आहे, बट अॅनिमल डू नॉट प्रोड्यूस देअर ऑन फूड. ते स्वतः तयार करत नाही, ते सर्च फॉर फूड, ते शोधतात फूड, शोध घेतात. म्हणजे तयार केलेले जे अन्न आहे ते काय करतात, ते सर्च करतात. कोण, ऍज अ अॅनिमल. अॅनिमल सर्च दॅट. कुठले कुठले अॅनिमल, बरेचसे कुठलेही सांगू शकता, गोट, शीप, हॉर्स, ईट ग्रास. दी वाईल्ड अॅनिमल सर्च ऍज टायगर अँड लॉयन्स मीट देअर नीड ऑफ फूड ऑफ हंटिंग अदर अॅनिमल्स. म्हणजे अॅनिमल मध्ये पण बघा गोट, शीप, हॉर्स आहे ते काय ईट करतात, काय खातात, तर ग्रास गवत वगैरे खातात. पण जे वाईल्ड अॅनिमल आहे, रानटी जे अॅनिमल्स आहे, प्राणी आहे, ते काय करतात, टायगर अँड लायन मीट सारखे काय करतात, त्यांचा सारखे म्हणजे दुसरे जीव शोधतात हंटिंगसाठी म्हणजे खाण्यासाठी, आणि त्यांची ती शिकार करून जगत असतात. अगदी म्हणजे जे काही ग्रास वगैरे खातात ते अॅनिमल ते शोधतात आणि ते खातात. नेक्स्ट बघा रेस्पायरेशन. रेस्पायरेशन म्हणजे काय, श्वसन. दुसरा आहे लक्ष कॅरेक्टरिस्टिक मधला. बघा इथे राहिला पॉइंट, दी इंटेक ऑफ फूड. बघा इंटेक ऑफ फूड अँड रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. आपण बरोबर आहे, आपण लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टर बघतोय. फर्स्ट बघितलं ग्रोथ, आता सेकंड आहे रेस्पायरेशन. काय करतोय, अन्नग्रहण. जे काही अन्न खातो, अन्न ग्रहण करतो, इंटेक म्हणजे आत घेतलं जातं. जे काही अन्न आत घेतलं जातं ते अन्न खाल्ल्यामुळे रिझल्टंट काय मिळते, ग्रोथ होते. जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यालाच काय म्हटलं जातं, इम्पॉर्टंट. ही काय सजीवांची लक्षणे आहेत. म्हणजे अन्न ग्रहण करणे व त्यांची वाढ होणे. वाढ झाली तर कळते ना अन्न ग्रहण केल्यावर. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग, हे लिव्हिंग थिंगचं लक्षण आहे. नेक्स्ट लक्षण बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेस्पिरेशन. फर्स्ट होल्ड युअर हँड इन फ्रंट युअर नोज. नोजवर तुमच्या हात ठेवायचा. और कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. तुमच्या छातीवर हात ठेवायचा. दुसरा आहे तो. आणि व्हॉट डू यू फील. तुम्हाला काय फील होईल, म्हणजे आपल्याला काहीतरी श्वासोच्छ्वास हवा घेतोय बाहेर सोडतोय असं दिसून येईल. इट इज ऑब्झर्व स्लीपिंग डॉग ऍट व्हॉट मुवमेंट्स रिअली बेली. व्हॉट डू यू. म्हणजे तुम्ही एखादं डॉग असेल, मांजर असेल, ऍज अ अदर अॅनिमल जेव्हा स्लीपिंग म्हणजे झोपलेलं असतं तेव्हा त्याच्या बेलीचं म्हणजे पोटाचं निरीक्षण करायचं. तेव्हा त्याचं ब्रिदिंग बघत तर काय होतं, फास्ट होत असतं, दिसून येतं बघा, वर खाली वर खाली. राईट. आता पॉइंट बघा, लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन. बघा सजीव सृष्टीला कशाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. बरोबर आहे का, ऍज अ ऑल लिव्हिंग थिंग ऑफ दी अॅनिमल्स मध्ये. इन ऑर्डर टू लिव्ह, इनहेलिंग ऑक्सिजन आणि एक्झहॅलिंग कार्बन डायऑक्साईड फ्रॉम दी बॉडी ड्यू टू दी ऑक्सिजन इज कॉल्ड एज रेस्पायरेशन. म्हणजे ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर ठेवणं. एक्झहॅलिंग म्हणजे बाहेर टाकणे, इनहेलिंग म्हणजे इन म्हणजे आत आणि एक्झ म्हणजे बाहेर. काय श्वास बाहेर टाकलं जातो आणि आत घेणं काय ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलं जातं ऑफ दी बॉडी मधून. आणि टू यूज ऑफ ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनचं यूज केलं जातं त्यालाच काय म्हणलं जातं, ऍज अ रेस्पायरेशन, श्वसन. डेफिनेशन आहे, एनिमल्स सच अ फिश, स्नेक, माउस, इट एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन ऑफ
रेस्पायरेशन. म्हणजे हे जे अॅनिमल्स आहेत, फिश, स्नेक, हे काय, फिश कुठं राहतो, पाण्यात राहतो, स्नेक, माउस, इट एक्सेट्रा, ऍज अ हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन ऑफ रेस्पायरेशन. ह्याला श्वसनासाठी एक विशिष्ट ऑर्गन आहे, विशिष्ट भाग आहे. हे जर फिश बघता तर हे गिलच्या सहाय्याने श्वसन करतात. तसे स्नेक आणि माउसचं तुम्ही सर्च करा आणि मला सांगा. ऑन दी अदर हँड, प्लांट रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन दी देअर स्टेम अँड लीव्ज. म्हणजे ज्याप्रमाणे वनस्पती सुद्धा काय करतात, म्हणजे श्वसन करत असतात. कशाच्या सहाय्याने करत असतील ते सांगितले बघा. ऍज अ मायक्रोस्कोपिक पोर्स. मायक्रो म्हणजे एकदम सूक्ष्म, काय, पोर्स होल, स्टेम अँड लीव्जला आणि स्टेम म्हणजे खोडाला आणि लीव्जला एकदम सूक्ष्म काय असतात, मायक्रोस्कोपिक पोर्स असतात. त्याच्या सहाय्याने स्टेम आणि लीव्ज मध्ये असतात ते, आणि त्याच्यानंतर सहाय्याने ते काय करतात, रेस्पायरेशन करतात, म्हणजे श्वसन करतात. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघू. 2 कॅरेक्टरिस्टिक आपले झालेले आहेत, ऍज इझी आहेत खूप, आणि त्याच्यावरच क्वेश्चन विचारले. थँक्यू.